महाराष्ट्राला आता राजकीय भूकंपाची सवय झाली आहे। सकाळी उठावा आणि टीव्ही सुरू करावा तर आज राजकारणात काय गडबड आहे का याकडे सगळ्यांचे डोळे लागलेले असतात। एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या रूपाने आधीच 2 भूकंप उभ्या महाराष्ट्राने पाहिले आणि त्याचे हादरे अजून विसरले नाही। तोच आता अशोक चव्हाणांनी 3रा भूकंप घडवला। आता या भूकंपाच्या भेगा कुठपर्यंत वाढत जाणार आहेत हे येत्या काळात कळेल। पाहूयात याचा आढावा घेणारा हा सविस्तर रिपोर्ट। यहाँ महाराष्ट्र में लोगों ने किस तरह एक आदर्श सोसाइटी बनाने की कोशिश की थी, शहीदों के परिवार को धोखा दिया था। इससे तो नांदेड़ और पूरा भारत भली भांति परिचित है। आप जानते हैं ना वो कौन है? पता है? अशोकराव लीडर नाही आहेत, अशोकराव डीलर आहेत। तुम्ही बघा, रॉकेल पासनं तर पेट्रोल पंपापर्यंत डीलरशिप कोणाची, मोटरसायकल पासनं मोटर गाडी पर्यंत डीलरशिप कोणाची, सगळी डीलरशिप त्यांची। हे डीलर आहेत, हे लीडर नाही आहेत। या नांदेडला लीडरची गरज आहे आणि या ठिकाणी लीडर म्हणून प्रताप पाटील चिखलीकरांना मैदानामध्ये आपण उतरवलाय। मला विश्वास आहे आता नांदेडला या ठिकाणी लीडर दिल्याशिवाय आपण राहणार नाही। ऐकलं? म्हणजे घसा फाटेपर्यंत त्यांच्या भ्रष्टाचारावर बोलणारे हे लोक आता त्यांची चाटतायत। आधी शिवसेनेत बंड, मग राष्ट्रवादीचे तुकडे, आणि आता काँग्रेसमध्येही फूट। गेल्या 1.5 वर्षात महाराष्ट्रात झालेला हा 3रा राजकीय भूकंप। लोकसभा निवडणुकीच्या आधी महाराष्ट्रातल्या 3 मोठ्या पक्षांना भाजपनं धक्का दिला। काँग्रेसला रामराम ठोकलेले अशोक चव्हाण भाजपमध्ये जाणार हे जवळपास निश्चित आहे। पण चव्हाणांसोबत आणखी 18 ते 20 आमदार काँग्रेस सोडून इतर पक्षात जाणार असल्याचीही चर्चा आहे। काँग्रेस सोडण्याच्या तयारीत असलेल्या काही आमदारांना सत्ताधारी पक्षांकडून लोकसभेचं तिकीट दिलं जाण्याचीही शक्यता आहे। अनेक महिन्यापासून अशोक चव्हाण माजी मुख्यमंत्री काँग्रेसचे ते संपर्कामध्ये होते भाजपच्या। 10 ते 15 काँग्रेसचे आमदार हे सुद्धा त्यांच्यासोबत संपर्कामध्ये आहे। मी आधी सांगितलं होतं की याचा मोठा भूकंप काँग्रेसमध्ये होणार आहे। आता येणाऱ्या 15 तारखेला अमित शहाजी सुद्धा विदर्भात आहे। अनेक घडामोडी तुम्हाला अशा दिसेल की मोठे धक्के उद्धव ठाकरे गटामध्ये, काँग्रेसमध्ये आणि शरद पवार गटामध्ये हे खऱ्या अर्थानं तुम्हाला दिसेल। 14 जानेवारीला माजी खासदार मिलिंद देवरा यांनी काँग्रेस सोडून शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला। 10 फेब्रुवारीला बाबा सिद्दीकींनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला, तर 12 फेब्रुवारीला अशोक चव्हाणांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली। त्यामुळे आणखी काही नेतेही काँग्रेस सोडण्याच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे। याबाबत काँग्रेस आमदारांनी काय प्रतिक्रिया दिल्यात त्याही पाहूया। माझे त्यांच्याशी फार सलोख्याचे संबंध होते आणि कदाचित त्यामुळेच अनेक वावड्या उठल्यात। इथे गेले की बरेच टिवार जातील त्यांना जोडून। यामध्ये काही तथ्य नाही। मी आता मतदारसंघामध्ये फिरतो आहे, त्यांच्या जाण्याचं कारण ते स्पष्ट करू शकतील। सगळ्या अफवा साहेबांनी मी ऑलरेडी स्पष्टीकरण दिलं आहे त्याबद्दल मला काही बोलायचं नाही आहे। ते शक्य नाही आहे। माझ्याबद्दल अफवा पसरवत आहेत। मला ते ईडीबीडीचं काही आमच्याकडे नाहीच आहेत संस्था वगैरे। प्रथमतः मी माझ्या आमदारकीचा राजीनामा दिलेला नाही। मी आजही काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून काम करत आहे। माझ्या व्यक्तिगत राजकीय जीवनामध्ये अशा माझ्या पलूस कडेगावच्या बंधू भगिनींना न विश्वासात घेता कुठलंही मी पाऊल टाकणार नाही। आणि सकाळपासून बाळासाहेब थोरात साहेब असतील, पृथ्वीराज चव्हाण साहेब असतील किंवा अनेक आमदार मंडळी आम्ही एकमेकांच्या चर्चेत आहोत आणि एकसंघपणे ही येणाऱ्या लोकसभा असू देत, विधानसभा असू देत, काँग्रेस पक्षाला पुढे घेऊन जायच्या भूमिकेतून आमची जी काही दुसरी पिढी काँग्रेसमध्ये आहे ती निश्चितपणे सक्षमपणे हा झेंडा पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत। आम्ही आहोत, जिथे आहोत तिथे आहोत आणि आयुष्यभर सर्वधर्म समभाव या विचारासाठी, या संविधानासाठी, सेक्युलर इंडियासाठी आम्ही आयुष्यभर शेवटच्या श्वासापर्यंत आहोत। हे तेवढंच खरं।
काँग्रेस पक्षाने आमच्या जनकुटुंबावर अतिशय प्रेम केलेलं आहे आणि भरभरून आम्हाला दिलेलं आहे. त्यामुळे काँग्रेस पक्ष सोडून जाण्याचा विचार मनात कधीच येऊ शकत नाही. तशा प्रकारच्या आमचं कुठलंही काही नाही. मी काँग्रेसचा कार्यकर्ता आहो, काँग्रेसचा आमदार आहो. मला काँग्रेसनं एवढं मोठं नाव दिलं, आम्हाला एवढं मोठं करण्याचं काम काँग्रेस पक्षाच्या वतीनं झालं. त्यामुळे मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचाच आहे आणि त्यामुळे मी काँग्रेस पक्षाचा आहे, काँग्रेस पक्षाचाच राहणार आणि कुठं येण्या जाण्याचा माझा काही प्रश्नच नाही. आणि लोकांनी ज्या दिवशी नाकारलं बसून आणि राजकारण काय आमचा पिंड नाही आणि राजकारणातच सगळं काही असंही नाही. घरी बसू 1-2 पुस्तके लिहिण्याची संधी सुद्धा मिळू शकेल का असं विचार करू, पण कुठे जाण्याचा प्रश्न येत नाही. मी सकाळपासून माझ्या दौऱ्यामध्ये असल्यामुळे मला बाकी काही विषय माहीत नाही आणि जे काय असेल ते माझ्या सर्व कार्यकर्ते बसून आम्ही कार्यकर्त्याला विश्वासात घेऊन जे काही पुढची वाटचाल आहे ती मी ठरवू. हे सगळं चुकीचं आहे. नाही राजीनामा दिला नाही आहे. मी काँग्रेस पक्षामध्येच राहणार आहे. मी काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष आहे. माझी पक्षावर निष्ठा आहे, त्यामुळे हा विषय अत्यंत चुकीचा आहे. मी तर काँग्रेस पक्षाचा आमदार आहे. मी काँग्रेस पक्षामध्येच राहणार आहे आणि याच्यानंतर बेचैन वॉच म्हटलं सर्व नांदेड जिल्ह्याच्या विकासाकरता सर्व मतदारसंघाचा मी आढावा घेईन, कार्यकर्त्याशी विचार करेन आणि जे कार्यकर्त्याच्या मनात व आमच्या मनात जे चांगले विचार येतील त्याप्रमाणे मी काम करणार आहे. आपण भाजपमध्ये प्रवेश करणार आहात का? नाही. 2च दिवसांपूर्वी काँग्रेसचे तरुण आमदार झिशान सिद्दीकी यांच्या वडिलांनी काँग्रेस पक्ष सोडला. त्यावेळी झिशान सिद्दीकींनी देखील अजित पवारांची भेट घेऊन स्तुतिसुमनं उधळली. एवढंच नाही तर पक्षावर नाराजी दाखवून काँग्रेस नेत्यांना त्यांनी घरचा आहेरही दिला. ही शिकायतें तो हमने कांग्रेस पार्टी में सारे टॉप लीडर्स से की, मगर दुर्भाग्यपूर्ण है कि उनके तरफ से कोई रिएक्शन नहीं आया. आए दिन मैंने भी आपको तो कहा कि मैं कांग्रेस पार्टी में ही हूँ, मैं किधर जा रहा नहीं हूँ, मगर फिर भी उनके कोई प्रवक्ता ने कहा कि नहीं ये सीट तो शिवसेना की है. तो अगर आप टॉप लीडरशिप आप अपने यंग एमएलए को प्रोटेक्ट नहीं कर सकते हो और कोई कुछ कहता है तो ये दुर्भाग्यपूर्ण है. आज ये ऑपोजिशन में है डिप्टी सीएम साहब, मगर फिर भी वो मेरे मतदार संघ में आ रहे थे तो एक कर्टेसी विजिट उन्होंने और उनके मंत्रीगण ने मेरे कार्यालय में की तो बहुत अच्छा लगा, क्योंकि जब हमारी सरकार थी तो ऑफिशियल प्रोग्राम्स में मुझे न्योता नहीं मिलता था. त्यामुळे येत्या काळात काँग्रेसमधले आमदार फुटणार का, फुटले तर कुठल्या पक्षात जाणार, भाजप या सर्वांना सामावून घेणार का हे पाहावं लागेल. लोकांची चळवळ म्हणजे काँग्रेस, इतकं विस्तारित रूप काँग्रेसला प्राप्त झालेलं आहे. अनेकांनी प्रयत्न केले काँग्रेस संपवायचे, ते संपले, काँग्रेस नाही संपली. हा एवढा प्रचंड इतिहास या काँग्रेसला आहे, त्यागाचा, बलिदानाचा, देशाच्या स्वातंत्र्याच्या लढ्याचा इतिहास आहे. ही काँग्रेस की अशी कुणाला संपू शकत नाहीये आणि काँग्रेसने नेहमीच गरिबांचा विचार केला. आज ही काँग्रेस म्हणते काँग्रेस का हात आम आदमी के साथ. ही काँग्रेसची भूमिका आहे. आम आदमी म्हणजे सामान्य माणूस. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.